छोटा व्यक्ती असो, इथले विक्रेते असो, सगळेजण म्हणजे आता मी पाठीमागे ना जय श्रीरामचे नारे ऐकते, तर हे LNTचे सगळे इंजिनियर्स आहेत. तर मी पण प्रयत्न करेन की इथे एक मराठी इंजिनियर आहेत त्यांच्याकडे जाण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा. मी फक्त त्यांना निरोप देऊन येईन थोड्या वेळाने की त्यांनी नंतर इथे यावं, त्यांची मुलाखत संपल्याच्या नंतर. तुर्तास आपण हे राम मंदिर पुन्हा एकदा बघूयात. प्रभू श्रीरामानं आपल्याला संयम शिकवला, म्हणजे रामरक्षेमध्ये प्रभू श्रीरामांचं सर्वोत्तम वर्णन आजवर करण्यात आलेलं आहे. आणि त्याच रामरक्षेची प्रत्येक ओळ, प्रत्येक कडवा आपल्याला इथे आल्याच्या नंतर आठवत राहतं की राम कसा आहे, तर राम सुकुमार आहे. त्याचे नेत्र जे आहेत ते कमलनयनी आहे तो. आणि मर्यादा पुरुषोत्तम, म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट रामाची म्हणजे तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळे त्याच्यामुळे त्याचं जे रूप आहे ते अर्थातच सर्वांना भावणारं रूप आहे. आणि इथे जे LNTचे इंजिनियर्स आहेत तेही जय श्रीरामचा नारा देतात. आणि एक दोन ओळी मी फक्त ऐकवेन, मला मोह टाळता येत नाहीये म्हणून, की त्या ओळी अशा आहेत गीताच्या की आला राजा अयोध्येचा, सडा शिंपला प्राजक्ताचा, सनई गाते मंजुळ गाणी, आरती ओवाळती नारी. अगदी हीच भावना आहे. प्रशांतला मी विनंती करेन की जर का शक्य असेल तर LNTचे सगळे इंजीनियर्स आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करें. नमस्ते, आपका नाम क्या? मेरा नाम मनीष है जी, आप कहाँ से हैं? मैं कोटा राजस्थान से बिलोंग करता हूँ। मंदिर निर्माण के कार्य में सहभागी होने का सौभाग्य आपको मिला, क्या भावना है आपकी? मैम, ये हमारा भाग्य ही है कि इतने अच्छे काम में के लिए हमें चूज किया गया, राम जी ने चूज किया है। और पुराने हमारे पूर्वजों के कुछ कर्म रहे होंगे। आप सब लोग जय श्री राम जी के नारे दे रहे हैं और काम कर रहे हैं, तो बहुत ही अद्भुत नजारा हमने यहाँ पे देखा। यहाँ पे जब भी काम चालू होता है, सवेरे हो या काम खत्म करना, जय श्री राम का तो उद्घोष करते ही हैं। बाकी जब भी कुछ होता है, कहीं पे भी लगता है कि थकान हो रही है, कुछ हो रहा है, तो राम जी हमें ऊर्जा दे रहे हैं। कितने दिन हो गए आप यहाँ से? मेरे को इस प्रोजेक्ट पे 3 साल हो चुके हैं। 3 सालों से आप यहाँ पर हैं जी। जब एक्सकेवेशन होके कंप्लीट हुआ था, उसके बाद से मैं इस प्रोजेक्ट पे एसोसिएट कर दिया गया था। सबसे समाधान या फिर आनंद देने वाला भाव कब जागृत हुआ मन में इस पूरे प्रोजेक्ट में काम करके? देखिए मैम, काम मतलब कुछ ना कुछ तो रोज चल रहा है, लेकिन सबसे जो सेटिस्फेक्शन वाला क्षण आएगा वो तभी आएगा जब रामलला वहाँ पे विराजित हो जाएंगे। सर, उसी का इंतजार चल रहा है अब तो। राम नाम का जप कैसे होता है? जब भी लेबर इकट्ठी होती है तो टूल बॉक्स टॉक किया जाता है, तो वहाँ पे भी जय श्री राम होता है। काम करते वक्त बीच बीच में कोई आता है तो वो चलता ही रहता है। तो बहुत सौभाग्यशाली है कि आपको मौका मिला राम जी के मंदिर निर्माण कार्य में सहभागी होने का। बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए। तर आपण आणखी काही व्यक्तींशी, मंडळींशी बोलण्याचा प्रयत्न करूया, अधिक माहिती देऊया। खरं तर आपल्या सगळ्या संतांनी ना खूप सुंदर वर्णन रामाचं केलेलं आहे, रामललाचं केलेलं आहे। आणि त्याचं प्रत्येक वाक्य म्हणजे तुकाराम महाराजांनी खूप सुंदर म्हटलंय, राम जानकी जीवन योगियांचे निजधान, राम राजीव लोचन तुका चरण वंदितो। म्हणजे या पायरीवरती डोकं कधी ठेवायला मिळेल, कधी आज जाता येईल, कधी ती प्रतीक्षा संपेल। ती प्रतीक्षा 500 वर्षांची आहे, शतकांची आहे, ती प्रतीक्षा आहे कित्येक पिढ्यांची। म्हणजे काही वर्षांपूर्वी कुणालाही कल्पनेतही वाटत नव्हतं की राम जन्मभूमी किंवा मंदिर निर्माणाचं हे स्वप्न साकार होऊ शकेल, ते स्वप्न पूर्ण होऊ शकेल। कित्येक पिढ्यांनी बलिदान दिलेलं आहे, कित्येक लोकांनी बलिदान दिलंय। स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा सगळा लढा सुरू राहिलेला आहे आणि त्या सगळ्याची खूप सुंदर परिणिती म्हणजे हे राम जन्मभूमी मंदिर निर्माणाचं कार्य आता अखेरच्या टप्प्यात आलंय, शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे। राम कणाकणात आहेत, राम मनामनात आहेत। प्रभू श्रीराम फक्त अयोध्येची ओळख नाही, तर ते समस्त हिंदूंचे प्राण आहेत, समस्त हिंदूंचा श्वास आहेत, समस्त हिंदूंचा ध्यास आहेत। प्रभू श्रीरामाचं मंदिर हे पूर्णत्वाच्या अखेरच्या टप्प्यावर आहे। 22 जानेवारीचा मुहूर्त निश्चित झालाय। प्रभू श्रीराम आपल्या नगरीमध्ये अयोध्येमध्ये परत येणार आहेत आणि अर्थातच त्यासाठी अवघी अयोध्या नगरी सजते आहे। त्याचं अत्यंत अत्यंत
सुरेख, अद्भुत, अद्वितीय, अवर्णनीय असं मंदिर इथे उभं राहतंय. टेक्निकल माहिती तर आपण देत राहू, पण मी खरंच सांगते, इथे आल्यानंतर जो मनात भाव प्रकट होतो, कदाचित मला गर्भगृहात नाही जाता येते, मला ती जागा प्रत्यक्ष नाही पाहता येते, पण तरीसुद्धा इथला जो भाव आहे इथे आल्यानंतरचा, तो खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे भक्ती जी आहे आपल्या हृदयातली, मनातली, ती अशी उचंबळून येते की त्याचं वर्णन मी कदाचित शब्दात नाही मांडू शकणार, नाही सांगू शकणार. कदाचित मी थोडीशी जास्त इमोशनल होत असेल, पण शक्ती राम देतो, श्वास राम देतो, म्हणूनच राम ध्यास आहे, राम सर्वस्व आहे, राम तुमचा आमचा पालन करता आहे. आणि म्हणूनच तो राजा राम आहे, तो अयोध्येमध्ये येतोय, त्याच्या नगरीमध्ये येतोय. इथलं वातावरण खूप अद्भुत आहे. प्रचंड धूळ आहे, प्रचंड गोंधळ आहे, अजिबात इथे शांतता नाही आहे, पण तरी सुद्धा इथे आल्यानंतर मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात, त्या भावना शब्दामध्ये त्याचं वर्णन करणं हे माझ्यासाठी आत्ता तरी खूप जास्त कठीण झालेलं आहे. मी म्हटलं तसं की इथे काम करणारा प्रत्येक माणूस सुद्धा रामभक्त आहे आणि तो रामनामामध्ये सध्या गुंगून गेलेला आहे. रामलला जेव्हा विराजमान होतील तो दिवस तर अक्षरशः अविस्मरणीय आणि अद्भुत असा असणार आहे. आपण सगळेजण अशा घरातनं येतो, अशा साध्या मध्यमवर्गीय घरातनं येतो की जिथे आपण आपल्या आजीकडनं, आईकडनं, काका काकूंकडनं रामायणातल्या गोष्टी ऐकून मोठे झालोय, त्या गोष्टींचे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत. आपण त्या घरातनं येतो की जिथे आज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला की रामरक्षा म्हटली जाते. त्या रामरक्षेचे संस्कार आपल्या मनात आहेत, आपल्या हृदयामध्ये आहेत आणि त्या संस्कारांनी आपण आपलं मार्गक्रमण करत असतो. आपल्या हिंदूंचे राम आराध्य आहेत. आपल्याला शक्ती, प्रेरणा, भक्ती, ऊर्जा, संयम, मी जी नावं घेईन ती कदाचित कमी पडतील रामाच्या वर्णनासाठी. रामानं आपल्याला काय शिकवलं, तर रामानं आपल्याला खूप मोठी प्रेरणा दिली, रामानं आपल्याला संयम शिकवला. तो राजा राम होता म्हणून तो अविचल राहिला, त्याच्यावरती प्रचंड अन्याय झाला. म्हणजे सावत्र आईला दिलेल्या वचनासाठी रामाला वनवास भोगायला लागला. सगळं काही त्या क्षणी रामाच्या चरणी होतं, राजसिंहासनावरती राम विराजमान होता, पण एका क्षणात त्या वचनासाठी त्यानं त्याग केला आणि तो राजसिंहासनावरनं खाली उतरला. त्यामुळे त्याग रामासाठी नवा नाही. राम आपल्याला त्याग शिकवतो, राम आपल्याला संयम शिकवतो, करुणा शिकवतो, वात्सल्य शिकवतो आणि प्रसंगी हेही शिकवतो की जेव्हा तुमच्यावरती अन्याय होईल तेव्हा तुम्ही शस्त्र सुद्धा हाती घेतलं पाहिजे. तर त्यागाची, प्रेमाची, समाधानाची सगळी भावना या क्षणी मनामध्ये दाटून येते. खूप जास्त आनंद झालाय. म्हणजे मला थोडंसं बोलणं कठीण होतंय. मी यासाठी खरंच क्षमा मागेन आपल्या प्रेक्षकांची, पण हा भक्तिभाव तुमच्या प्रत्येकाच्या मनात दाटून येईल जेव्हा तुम्ही इथे याल. कारण कुठल्याही रामभक्ताचं हे स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी आपल्याला अयोध्येमध्ये जाता यावं, रामललाचं दर्शन घेता यावं आणि ती इच्छा जेव्हा आता आज पूर्ण होते. कदाचित ते जन्मस्थान माझ्यापासून काही फुटांवरती आहे, गाभाऱ्यामध्ये मला जाता येत नाहीये, पण त्या गाभाऱ्याच्या ज्या वाईब्स आहेत, जो तेजस्वीपणा आहे, जी शक्ती आहे, तर ती शक्ती अर्थात मी माझ्या मनात साठवून इथून जाणार आहे, इथून निघणार आहे. आणि इथला प्रत्येक राम भक्त जो आहे त्याच्या मनात सुद्धा अगदी हीच भावना आहे. आज जेव्हापासून मी इथे अयोध्येमध्ये आलेले आहे, लोकांशी बोलते, लोकांच्या मनात ही सल आहे, लोकांच्या मनात हे दुःख आहे की आपले राम भगवान 70 वर्ष, खरं तर तो सगळा 500 वर्षांचा संघर्ष, 70 वर्ष ते एका छोट्या तंबूमध्ये राहिले. ते या अयोध्येमध्ये त्यांनी राज्य केलं, ते राजसिंहासनावरती बसले. हिंदूंचे ते आराध्य आहेत. आपण हिंदू म्हणून त्यांना वंदन करतो. हिंदू म्हणून आपलं अस्तित्व कुणामुळे, तर ते प्रभू श्रीरामामुळे आहे. आणि त्याच प्रभू श्रीरामाला त्याच्या नगरीमध्ये असं एखाद्या छोट्याशा तंबूमध्ये राहावं लागलं. हे प्रत्येक रामभक्ताच्या मनाला बोच देणारं होतं, सल देणारं होतं. आणि म्हणूनच इथला प्रत्येक रामभक्त आज अतिशय उल्लसित आहे, अतिशय आनंदी आहे, कारण त्याच्या राजाचं भव्य मंदिर बनतंय आणि अगदी काही दिवसांची प्रतीक्षा आहे. आणि ती प्रतीक्षा पूर्ण झाली की सगळेजण येऊन या राम मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकणार आहेत. रामललाच्या अगदी
पायाशी तर अर्थात मस्तक नाही टेकवता येणार, कारण मी म्हटल्याप्रमाणे जे गुरु मंडप आहे, गुरु मंडप सगळ्यात शेवटचा थांबा असेल रामभक्तांसाठी. आणि अत्यंत सुंदर हे बांधकाम आहे. खूप खूप सारे आवाज आहेत माझ्या पाठीमागे, खूप सारी माणसं आहेत, धूळ उडते आहे. थोडासा श्वास घ्यायला, सतत बोलत असल्यामुळे श्वास घ्यायला पण या कशाचीच पर्वा नाही, या कशाचीच तक्रार नाही, कारण आपण त्या पावनभूमीत आहोत, जी पावनभूमी अगदी 10 फुटांवरती आहे, माझ्यापासनं 15 फुटांवरती आहे. आणि ते प्रभू श्रीराम यांचं जन्मस्थान आहे, आपल्या आराध्याचं जन्मस्थान आहे. आपले भगवान येत आहेत, प्रभू श्रीराम येत आहेत, राजा अवध में वापस आ रहे हैं, हाच नारा जय श्रीरामचा सगळीकडे ऐकायला मिळतोय. प्रत्येक जण समाधानी आहे, प्रत्येक जण आनंदी आहे. आणि त्यामुळे मनात पूर्णत्वाची भावना आहे, समाधानाची भावना आहे, आनंदाची भावना आहे. मी प्रयत्न करेन आणखी काही लोकांशी बोलण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा, कारण आज मंदिर देवस्थाननं आपल्याला परवानगी दिलेली आहे, पण इथे जवळपास 150-200 मीडिया प्रतिनिधी आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक वेगळी स्पर्धा रंगली आहे. अगदी गमतीशीर भाग याचा सांगायचं झाला तर खूपच सगळ्यांची इथे तिथे खेचाखेची सुरू आहे. आपण शांतपणे आपल्या प्रेक्षकांना राम मंदिराचं दर्शन आधी घडवूयात आणि मग ज्यांच्याशी शक्य होईल त्या सर्वांशी आपण संवाद साधण्याचा, बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आज आपल्याला नव्यानं समजली ती म्हणजे राम मंदिराच्या बाबतीतली परकोटा. परकोटा काय, अगदी साध्या भाषेमध्ये तर मंदिराभोवती बनणारी एक भली मोठी भिंत. खूप साध्या शब्दात मी सांगायचं झालं तर परकोट्याची कॉन्सेप्ट उत्तर भारतातल्या मंदिरांसाठी खूप नवीन आहे, पण हे मंदिर नागर शैलीमध्ये बांधलं जाते आणि त्यामुळे दक्षिण भारतात मंदिरांना जसे परकोटे असतात तसा परकोटा रामाच्या मंदिराला सुद्धा असणार आहे. हा परकोटा दुमजली असेल आणि या परकोट्यामध्ये भक्तांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. परकोट्याच्या तळमजल्याला मंदिर जन्मभूमी तीर्थस्थान जे आहे त्यांची काही ऑफिसेस असतील आणि परिक्रमा मार्ग, म्हणजे अर्थात रामाच्या मंदिरात आलं तर परिक्रमा सर्वजण पूर्ण करणार, तर तो परिक्रमेचा मार्ग त्या परकोट्यातनं जाणार आहे आणि खूप मोठा तो परकोटा असणार आहे. त्या परकोट्याच्या पश्चिमेच्या दिशेला पार्किंगची व्यवस्था असेल आणि त्याचबरोबर भाविक आल्याच्या नंतर चपला काढणं असो किंवा आपलं मौल्यवान सामान असो, मोबाईल लॉकर्स असो, ती सगळी जागा परकोट्याच्या पश्चिमेला निर्माण केली जाणार आहे. 23 जानेवारीपासून दर्शनाची व्यवस्था सुरू होईल, सर्वसामान्य लोक इथे येऊन दर्शन घेऊ शकतील. तर परकोट्याच्या एका बाजूला लिफ्ट असेल आणि ती जी लिफ्ट आहे ती अर्थात वृद्धांसाठी आहे. थोडंसं बाजूला जाते कारण आवाजानं मी थोडीशी डिस्टर्ब होते. त्या परकोट्याच्या बाजूला जी लिफ्ट असणार आहे ती लहान मुलांसाठी, म्हणजे जी आजारी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी किंवा अशा व्यक्तींसाठी असेल की ज्यांना पायऱ्या चढत जाणं वगैरे शक्य नाही, एवढं चालणं शक्य नाही. आणि स्वच्छतागृह त्याची विशेष काळजी घेण्यात आली. 500 स्वच्छतागृह आणि स्नानगृह बनतात, त्याचं एक वेगळं कॉम्प्लेक्स असणार आहे. त्यामुळे इथे आलेल्या रामभक्ताला कोणती अडचण होऊ नये याची पूर्ण काळजी जी आहे ती इथे घेण्यात आली आहे. आपली वेळ संपत चालली आहे, तर मी विनंती करेन, आता इथून मीडियाला हलवण्यास सुरुवात झालेली आहे, तर मी विनंती करेन की जर का आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही सगळी दृश्य पोहोचली असतील तर तुर्तास तुमची रजा घेण्याची मला आणि कॅमेरामन प्रशांतला अनुमती द्या. प्रशांतची सुद्धा प्रचंड धावपळ झालेली आहे आणि इथे खूप गोंधळ होता. आय एम शुअर प्रशांतनं खूप उत्तम काम केलेलं असणार आहे आणि आम्ही दोघेही जण रामाच्या सहवासामध्ये इतके नाहून गेलोय की ते काम करताना कोणता थकवाच जाणवला नाहीये, काही त्रासच झालेला नाही आहे. जी 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 सिर्फ 2 मिनिट. आणि इथे मी अगदी हात जोडून सगळेजण विनंती करतात, तर त्यामुळे मी एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांची रजा घेते आणि राम मंदिराचं दर्शन जितकं शक्य होईल आपल्या परीनं तितकं आपण घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण एक झलक दाखवूयात राम मंदिराची आणि त्यानंतर मी आपल्या सर्वांची इथून रजा घेते. बरोबर ज्ञानदा, तुझे खूप खूप धन्यवाद. राम मंदिराचं हे दर्शन तू आम्हाला घडवलंस आणि काही काळ वातावरण सुद्धा राममय झालं आणि राम मंदिराच्या निर्मितीचं कार्य नेमकं कसं चाललंय, कसं अंतिम टप्प्यात आलंय त्याची झलक सुद्धा तू आमच्यापर्यंत पोहोचवलीस, यासाठी तुझे मनापासून आभार.